नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पिरू बागायतदार किरण शेवाळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपल्याकडे रेड डायमंड आणि रेड किंग या दोन नवीन व्हरायटीची लागवड चालू आहे। तसंच आपण लागवड कशी करतो ते आपण आज शेतकरी बंधूंना दाखवित आहेत। तुम्ही बघू शकता की आपण आपली जी हे लागवड आहे हे 10 फूट बाय 5 फूट ह्या अंतराने करत आहोत। तुम्ही बघू शकता की आपण त्या लागवडीसाठी लिंबोळी सुपर दाणेदार आणि बायर कंपनीचं रिजेंट हे आपण 3 वस्तू घेतलेल्या आहे आणि प्रति झाडाला आपण तुम्ही बघू शकता रिजेंट अल्ट्रा ह्या नावाने हे आहे। आणि हे तुमचं जे झाड आहे आपलं हे रेड किंग ही व्हरायटी आता सध्या पहिली लागवड चालली आहे आणि त्यानंतर आपण रेड डायमंड सुद्धा लावणार आहे 3 एकर। तुम्ही बघू शकता की आपण पहिल्यांदा सगळं ठिबक पूर्ण रेडी झालेलं आहे आणि ठिबक केल्यानंतर आपण त्या ठिकाणी कुजलेलं शेणखत गांडूळ खत टाकून आपण जे खत टाकणार आहे हे पूर्ण मिक्स मध्ये ह्या पद्धतीने आपण टाकत आहोत। साधारण पहिलं जिथं आपल्याला झाड लावायचं आहे तिथे एक मूठ टाकून त्या ठिकाणी आपण प्रॉपर त्याला मातीमध्ये मिक्स करून त्या ठिकाणी आपण ते अशा पद्धतीने पूर्ण झाड दाबून घ्यायचं। कारण हे झाड जे असतं हे कलमाचं असतं आणि आपण ह्याला प्रत्येक झाडाला 3 फुटाची काडी सुद्धा लावणार आहे। कारण की आपल्या कलमाला जास्त अडचण होऊ नये म्हणून नवीन झाडाला एक साधारण 4 ते 5 महिने पूर्ण आपण त्याला काडी सुद्धा लावणार आहे। तुम्ही बघू शकता की आपण ह्या पद्धतीने ड्रीप केला आहे आणि ड्रीप पसीस साधारण हाताची एक मूठ ह्या पद्धतीने आपण टाकत आहोत आणि त्या पद्धतीने असं ह्या पद्धतीने आपण पूर्ण मिक्स करण्याचं काम आपलं चालू आहे। तुम्ही बघू शकता जे झाडाला कलमाच्या खाल्ल्याच्या फुटव्या आहेत त्या स्टार्टिंगला सगळ्या ह्या पद्धतीने पूर्ण काढून घ्यायचं आणि त्या ठिकाणी आपण जे खत टाकले हे पूर्ण मातीत मिक्स करायचं आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपण सगळं माती लावून पूर्ण असं प्रॉपर दाबायचं। तुम्ही बघू शकता आपली साधारण हे 5 फूट ह्या अंतराने पूर्ण लागवड होत आहे आणि सध्या तुम्ही बघू शकता एक माणूस पूर्ण खड्डे खोदत आहे, कलम पूर्ण हातरून घेतले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे बी झाडं लावतो ते बायर कंपनीचं विल्यम प्राइम आहे। त्या विल्यम प्राइममध्ये आपण प्रत्येक झाड पाण्यामध्ये बुडून घेतो। कारण निमॅटोड असो किंवा नसो आपल्याला झाड लावताना विल्यम प्राइममध्ये झाड पाण्यामध्ये बुडूनच लावायचं। कारण येणाऱ्या इन फ्युचरमध्ये जे पेरू जातीला जो निमॅटोडचा सगळ्यात जास्त त्रास होतो निमॅटोड येऊ नये म्हणून आपण त्याला प्रॉपर ह्या पद्धतीने ड्रिंचिंग करूनच आपण ते झाड लावणं गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता की साधारण हा 2.5 एकरचा प्लॉटमध्ये आपलं हे पूर्ण झाड पूर्ण असे हातरून घेतले आहेत आणि आज आपलं लागवडीचं काम चालू झालं आहे। आणि आपण हे लागवड हे पूर्ण बेडवर लावतो आणि बेडवर लावल्यामुळे झाडाला जमिनीची जेवढी आपली कसणारी माती आहे हे पूर्ण बेडला लागते आणि त्या ठिकाणी आपण आज हे लागवड चालली आहे। जय हिंद, जय किसान।